आजची ट्रिक पाहूया. आता इंटेलिजन्स याच्यामध्ये आपण लॉजिकल रिझनिंग ट्रिक्स पाहतोय. पार्ट 5 आपण 1 पार्ट पाहिला, पार्ट 2 पाहिला, पार्ट 3 पाहिला, पार्ट 4 पाहिला. आज आपण बघणार पार्ट 5. आता बघा याच्यामध्ये आपल्याला बघायचे पार्ट 5 मध्ये की काउंटिंग फिगर. याची काउंटिंग फिगर्स आहेत. ते काउंटिंग फिगर मध्ये आता आपण बघितलं स्क्वेअर बघितलं, आपण काय ट्रायंगल बघितले, अँगल बघितले, त्यानंतर आपण पाहिलं की सेगमेंट बघितले, बरोबर आहे. आपण हे फिगर्स काउंट करून पाहिलेले आहेत. आता आज आपण पाहणार आहोत क्वाड्रिलॅटरल, स्क्वेअर आणि रेक्टँगल. हे जे फिगर्स आहेत हे फिगर्स आपल्याला काउंट कसं करायचे एकदम सोपी ट्रिक बघणार आहोत. बघा आता आपण बघितलं की काल ट्रायंगलचे 9 टाइप्स पाहिले, बरोबर आहे. त्याच्या आधी आपण अँगलचे टाइप्स पाहिले. तसं आता हे क्वाड्रिलॅटरल, त्यानंतर स्क्वेअर आणि क्यूब याच्या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे काय तुम्हाला ही सगळ्या ट्रिक्स लक्षात येतील आणि आपल्याला स्कॉलरशिप एक्झाम मध्ये या ट्रिक्स यूज करता येतील. चला आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिल्यांदा एक क्वाड्रिलॅटरल्स. आता या ठिकाणी बघा डायग्राम दिसते तुम्हाला क्वाड्रिलॅटरल्स. आता किती क्वाड्रिलॅटरल्स आहेत हे आपल्याला विचारलं जातं. आता आपल्याला या ठिकाणी काय की या ठिकाणी प्रश्न असतो क्वाड्रिलॅटरल्स किती आहेत हे काउंट करा आणि लिहा. मग आता अशा वेळेस काय करायचंय आपण या ठिकाणी ट्रिक्स वापरायचे, कारण आपल्याला ट्रिक्स जी आहे त्याचा यूज करून आपल्याला काय करायचंय पटपट पटपट सोडवायचंय. आता क्वेश्चन नंबर 1 बघा. आता या ठिकाणी तुम्हाला बॉक्सेस दिसतात. आता हे बॉक्सेस दिल्यानंतर काय करायचं, पहिल्यांदा नंबरिंग करायचंय 1 2 आणि इकडे 3, बरोबर आहे. तसं इकडे 1 आणि आता काय करायचंय हे 1 + 2 + 3 याला ब्रॅकेट, त्यानंतर मल्टिप्लाय बाय या ठिकाणी 1 + 2. ओके, बघा काय केलं आपण. हे जे आहेत त्या तिघांचं आणि या तिघांचं. आता या ठिकाणी किती झाले रे 1 + 2 3, 3 + 3 6, मल्टिप्लाय बाय 1 + 2 किती झाले 3. म्हणजे ह्या ठिकाणी किती क्वाड्रिलॅटरल्स आहेत 18 क्वाड्रिलॅटरल्स आहेत. किती आहेत 18. बघा तुम्हाला कळलं की काय करायचंय. नंबरिंग करायची आहे, आडवी बी करायची आणि उभी बी करायची. पहिला क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. आता सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला जास्त क्वाड्रिलॅटर दिसतात. आता या ठिकाणी बघा नंबरिंग करा 1 2 3 4 5. सेम असं 1 2 3. ओके, आता हे जे दिलेलं आहे त्या सगळ्यांचं ऍडिशन करायचंय. आता बघा या ठिकाणी 1 + 2 + 3 + 4 + 5 यांचं ऍडिशन मल्टिप्लाय बाय काय इकडचं ऍडिशन 1 + 2 + 3. ओके, आता यांचं ऍडिशन आपण करा 1 + 2 3 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 मल्टिप्लाय बाय या ठिकाणी बघा 1 + 2 3 3 आणि 3 6. 15 6 जा म्हणजे 15 सख्ख 90, म्हणजे 19 या ठिकाणी आपल्याला काय दिसणार आहे क्वाड्रिलॅटरल्स दिसणार आहेत. म्हणजे बघा आपण किती सिंपल आणि सोप्या पद्धतीने हे शिकलेलं आहोत. बघा तुम्हाला काही लक्षात आलं असेल क्वाड्रिलॅटरल्स किती आहेत. आता या ठिकाणी 3 नंबरचा क्वेश्चन आहे. ह्या 3 नंबरच्या ठिकाणी तुम्हाला क्वाड्रिलॅटरल्स आज जे दिलेलं आहे हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आता हे 2 तुम्ही बघितले तर त्यानुसार तिसरं सोडवायचं आणि उत्तर काढायचं आहे. आता क्वाड्रिलॅटरल्स कळलं. आता सेकंड पार्ट आपल्याला बघायचं आहे स्क्वेअर. आपल्याला काय बघायचं आता स्क्वेअर, की स्क्वेअर कसा काउंट करतात काय नाही. आता स्क्वेअरची आपल्याला ट्रिक काय करायचं, पहिल्यांदा ह्या ठिकाणी सेम 1 2 बरोबर आहे आणि या ठिकाणी काय करायचंय 1 आणि 2 असं दिल्यानंतर आता याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. ह्याच्यामध्ये काय 2 पद्धती आहेत. पहिल्यांदा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 2 × 2 प्लस रिमाइंडर कोण राहिले म्हणजे रिमेनिंग कोण राहिले ती बाजू इथे या ठिकाणी किती 1 4 + 1 म्हणजे ह्या ठिकाणी स्क्वेअर आहेत 5. किंवा दुसरी पद्धत काय आहे, ह्या ठिकाणी बघा काय दिले 2 चा स्क्वेअर + 1 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती 4 + 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे 5 असेही. ठीक आहे, दुसरं बघूया आपण. या ठिकाणी बघा 1 2 3 4 1 2 3. आता बघा मगाशी सेम होतं आपल्याला जमलं, पण आता या ठिकाणी सेम नाही. मगाशी काय होतं 2 2 केलं आपण. आता या ठिकाणी बघा असं असेल तर काय करायचंय 3 आणि 4 यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. कुणाचं 3 आणि 4चं
त्यानंतर 2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन करायचं. कुणाचं? 2 आणि 3 आपण करून घेऊया. 3 into 4. ओके. त्यानंतर काय कोणाचं करायला सांगितलं मी? प्लस. इथं प्लसचं साईन दे का? 2 into 3 प्लस. आता ह्यात काय करायचंय? आता या ठिकाणी 1 आणि 2 हे दोन राहिले. मग ह्यातलं कोणतं घ्यायचंय? तर सगळ्यात मोठी संख्या जी राहिलेली आहे, रिमाइंडर राहिलेली या ठिकाणी रिमेनिंग राहिलेली, तर ही रिमेनिंग राहिलेला सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तोच घ्यायचा. आता 1 आणि 2 मध्ये कोणतं मोठं आहे? 2 आहे. बघा काय केलं? 3 आणि 4. 3 आणि 4 यांचं मल्टिप्लिकेशन किती होतं रे? 12 होतं. प्लस या ठिकाणी बघा 2 into 3 किती होतं? 6 होतं. प्लस 12 plus 6 18. 18 plus 2 20. म्हणजे ह्या ठिकाणी 20 स्क्वेअर आहे. बघा लक्षात आलं असेल तुम्हाला आता नक्की काय करायचंय ते. 3 नंबर फिगर बघूया आपण. आता या 3 नंबर फिगर मध्ये आपल्याला बघायचंय की काय दिलेलं आहे. आता या ठिकाणी 3 नंबर फिगर मध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही की नंबर दिले ते नंबर पहिल्यांदा लिहून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. ओके. नेक्स्ट इकडं 1 2 आणि 3. आता बघा ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन कोणाचं करायचंय? ह्या ठिकाणी शेवटचा नंबर आणि इकडचा शेवटचा कोण आहे? 5 आणि 3. आता 5 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन किती होतं रे? 5 आणि 3 50. ओके. प्लस त्यानंतर काय? 2 आणि 4 इकडचा नंबर आणि इकडचा नंबर 2 4 जा किती झाले? 8. ओके. आता ह्या तिघांमध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तोच काउंट करायचा आहे. आता 1 2 3 मध्ये कोणता नंबर मोठा आहे? तर 3 मोठा आहे. मग 15 आणि ह्या ठिकाणी 8 किती होतात? 15 आणि 8 या ठिकाणी 15 आणि 8 झाले 23 प्लस 3 म्हणजे याचा आन्सर आहे 26. ओके. बघा म्हणजे अशा प्रकारे आपण करायचे. म्हणजे इकडचा शेवटचा नंबर इकडचा शेवटचा नंबर इकडचा सेकंड नंबर इकडचा सेकंड लास्ट नंबर आणि ह्या तिघां म्हणजे किती राहिले त्यामधला सगळ्यात लार्जेस्ट नंबर कोणता आहे तो त्या ठिकाणी ऍडिशनला घ्यायचा आहे. आणि बाकीचे उरलेलं आपल्याला काय त्याचं हे नाही. ही झाली आपल्याला स्क्वेअर काय करायची मोजायची ट्रिक झाली. आता या ठिकाणी 4 नंबर क्वेश्चन तुम्हाला दिसू शकतो. आता हा जो 4 नंबर क्वेश्चन आहे तर या ठिकाणी बघा किती आहेत? 1 2 3 4 5. इकडे 1 2 3 4 हे काउंट करायचे आहेत आणि याचं उत्तर मला परत कमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. क्वाड्रिलेटर बघितलं आता आपण स्क्वेअर सुद्धा पाहिलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं रे? तर आता आपल्याला बघायचंय रेक्टँगल की रेक्टँगल कसे काउंट करायचे. आता हे रेक्टँगल दिलेले आहेत. आता या रेक्टँगल मध्ये तुम्हाला 2 टाइप्स दिसतील. एक तर पहिल्यांदा आपल्याला स्क्वेअर दिसेल आणि त्यानंतर मग रेक्टँगल दिसतील. ठीक आहे. तर आता ह्या ठिकाणी आपण जे करतोय ते पहिल्यांदा की स्क्वेअर तर ह्याच्यामध्ये किती स्क्वेअर आहेत असं विचारलं जातं. तर मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला काउंट करायचंय 1 2 3 4. आता या ठिकाणी 1 2 3 4 लिहिलेलं आहे. तर मग पुढं काय करायचं आपल्याला? ह्या ठिकाणी असं दिलं असेल तेव्हा किती स्क्वेअर आहे असं 4 लिहिलं तर एक जे आहे या सगळ्यांचं आपल्याला ऍडिशन करायचे. ऍडिशन म्हणजे त्या ठिकाणी 1 प्लस 2 प्लस 3 हा 4 घ्यायची गरज नाही. फक्त 3च घ्यायचे. 1 2 3 शेवटचा नंबर सोडून द्यायचा. एक झाले 1 प्लस 2 3 3 प्लस 3 6. तर तुमचं ओके. ह्या ठिकाणी बघा सेमच आहे 1 2 3 4 5. सेम काय करायचंय 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 शेवटचं सोडून द्यायचंय. मग 1 प्लस 2 3 3 प्लस 3 6 6 प्लस 4 10. किती स्क्वेअर आहेत ह्याच्यामध्ये? रेक्टँगल मध्ये 10 आहेत. वरच्यामध्ये 6 आहेत खालच्यामध्ये 10 आहेत. हे आता आपण बघितलंय. आता नेक्स्ट जे आहे आता नेक्स्ट कोणता आहे? ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की रेक्टँगल मध्ये रेक्टँगल किती आहेत. ठीक आहे. रेक्टँगल मध्ये आपल्याला रेक्टँगल किती आहेत हे काउंट करायचं आहे. आता ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला की जसं दिलंय तसं लिहून घ्यायचंय 1 2 3 4. आता इथं काही सोडायची गरज नाही. सोडायची गरज नाही. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4. 1 प्लस 2 किती झाले? 3 3 प्लस 3 6 6 आणि 10. म्हणजे किती आहे टोटल? तर 10 आहे. खाली पण सेम 1 प्लस 2 3 4 5. काउंट करा 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5. 3 3 6 6 4 10 5 15. म्हणजे 15 रेक्टँगल ह्या ठिकाणी आहे. आता नेक्स्ट आता बघा थोडं वेगळं आहे. त्या ठिकाणी काय आहे? थोडं वेगळं दिसेल तुम्हाला. आता
या ठिकाणी काय करायचंय मगासारखं. मगास आपण कसं केलं 1 2 3 1 आणि 2 1 आणि 2. आता रेक्टँगल काय करायचे मोजायचे 1 + 2 + 3 ब्रॅकेट इंटू 1 + 2 किती झाले 6 × 3. म्हणजे ह्या ठिकाणी किती रेक्टँगल आहेत 18 रेक्टँगल आपल्याला दिसतील. किती दिसतील 18. म्हणजे जर असं जर दिलं तर आपल्याला रेक्टँगल किती दिसतील 18 दिसतील. आता शेवटला बघा ह्या ठिकाणी किती रेक्टँगल आहेत 1 2 3 4 आणि या ठिकाणी 1 2. तर तुम्ही याचंही उत्तर काय करायचंय काढायचं आहे आणि मला कमेंट मध्ये सांगायचं आहे की याचं उत्तर काय येतं. बघा आता आपण रेक्टँगल बघितले कशा प्रकारचे. त्या ठिकाणी यानंतर काय बघितले या ठिकाणी स्क्वेअर पाहिले, त्यानंतर क्वाड्रिलॅटरल्स पाहिले. म्हणजे क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर आणि रेक्टँगल याच्यामधला कोणताही प्रश्न जर तुम्हाला एक्झाम मध्ये आला तर तुम्ही ह्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. म्हणजे आपण एकदम सोप्या पद्धतीने ट्रिक्स वापरून ह्या ठिकाणी स्कॉलरशिप एक्झाम मध्ये प्रश्न आल्यानंतर सोडवायचे आहेत. म्हणजे बघा आता काउंटिंग फिगर जो आहे हा चॅप्टर आपला जवळजवळ कव्हर झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट आपण बघणार आहोत क्यूब काउंटिंग. काय बघायचं आपल्याला क्यूब काउंटिंग. क्यूब काउंटिंग बघूया. क्यूब काउंटिंग फिगर. आता या ठिकाणी क्यूब दिसतं तुम्हाला. क्यूब जर फिगर जर तुम्हाला दिली तर आपल्याला हे काउंट करायला थोडं अवघड वाटतं किंवा अवघड जातं. जेव्हा बघा असं क्यूब दिलेला असतो तेव्हा क्यूब काउंटिंग जे असतं ते एकदम इझी पद्धत आहे. त्याची एकदम सोपी पद्धत आहे की आपण हे कशा प्रकारे करू शकतो. तर एकदम काय आहे सोपी पद्धत आहे. ज्यावेळेस असा क्यूब दिलेला असतो तेव्हा काय करायचंय ह्या ठिकाणी बघायला नंबरिंग करून घ्यायचंय. नंबरिंग केलं 1 2. बरोबर आहे. सेम असं होणार इकडे 1 2. म्हणजे हे 2x2 चा क्यूब आहे. 2x2 चा काय आहे इथं क्यूब आहे. जर ज्यावेळेस असा असेल तेव्हा वरचा नंबर म्हणजे असे आणि असे सेम येतील तेव्हा काय करायचंय 2 लिहायचंय आणि 2 चा ह्या ठिकाणी काय करायचंय क्यूब लिहायचंय. आता 2 चा क्यूब किती होतो रे 8. म्हणजे टोटल क्यूब किती आहेत 8 आहेत. किती आहेत क्यूब 8 आहेत. एवढ्या सिंपल आणि सोप्या पद्धतीने आपण करू शकतो की आपल्याला क्यूब दिले त्यावेळेस क्यूब काउंट करायचा. पण जर आपल्याला आता खालची डायग्राम बघा दुसरी 2 नंबरची. जर आपल्याला अशी डायग्राम दिली आणि आपल्याला विचारलं की ह्यात फेसेस या क्यूबचे काय आहेत फेसेस किती आहेत. म्हणजे हे दिसणारे आपल्याला फेस आहेत हे किती आहेत हे आपल्याला काउंट करायचं आहे. तर मग अशा वेळेस काय करायचंय आता बघा आपल्याला जे फेस दिसतात त्यामध्ये सुरुवातीला आपण इथे ह्या ठिकाणी काय लिहिणार आहे ए च्या अपोजिट म्हणजे मागच्या साईडला दिसणारा तो कुठला असणार आहे बी. याच्या अपोजिट काय असणार आहे ह्या ठिकाणी बी असणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा सी. ह्या ठिकाणी काय सी चा अपोजिट कुठे येणार आहे ह्या साईडला. म्हणजे इकडे काय आला डी झाला. 4 फेसेस झाले. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे काय आहे आपला ई. काय असणार आहे ह्या ठिकाणी ई. आता ई कुठं आपल्याला या ठिकाणी ई च्या अपोजिट खालच्या साईडला एफ. काय असणार आहे एफ. त्यानंतर इकडे बघा वरच्या साईडला जी. काय आहे जी. आणि त्याचा इकडे या साईडला अपोजिटचा आहे तो असणार आहे जी नंतर काय येतं एच. ओके जी नंतर काय एच. म्हणजे अशा प्रकारे किती झाली आता या ठिकाणी बघा 1 2 3 4 त्यानंतर 5 6 7 आणि 8. म्हणजे फेसेस किती आहेत ह्याचे 8 आहेत. म्हणजे बघा की आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न एक्झाम मध्ये येतात. म्हणजे क्यूब काउंट करायचं असतील तर जे किती दिसतात ते हे करायचं आणि त्याचा डायरेक्ट क्यूब करायचा. म्हणजे तुम्हाला काय येतं त्याचं उत्तर येतं. आणि फेसेस काढायचं असेल तर अशा प्रकारे आपण समोरची बाजू कोणती दिसते तेवढं आपल्याला हे करायचं आहे आणि हे असं काढायचं आहे. बघा आता काउंटिंग फिगर हा चॅप्टर तुमचा चांगल्यापैकी व्यवस्थित पैकी क्लिअर झाला असेल. आपण याच्यामध्ये बघा सेगमेंट बघितलं, लाईन बघितलं, रे पाहिला, अँगल पाहिले, ट्रँगल पाहिले, त्यानंतर स्क्वेअर पाहिले, क्वाड्रिलॅटर पाहिले, हे त्यानंतर आपण रेक्टँगल पाहिले आणि आता क्यूब पण पाहिले. म्हणजे काउंटिंग फिगर्सवर कोणताही प्रश्न आला तर आपण सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे असे छान छान ट्रिक तुम्हाला शिकायला भेटतील.